मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. जसं की सगळ्यांना माहीतच आहे की 5 एप्रिलपासून आपला बेसिक ब्लाऊज क्लास सुरू होणार होता. तर आज आपला क्लासचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी तुम्हा सगळ्यांना क्लासबद्दल जे पण म्हणजे टेलरिंगसाठी काय काय मटेरियल लागतं हे सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी देणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि याच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुमच्याकडून आपला एकही क्लास मिस होणार नाही. सो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये नक्की काहीतरी शिकण्यासारखं मिळणार आहे. भरपूर जण एक्सायटेड होते, भरपूर व्हॉट्सअपला मेसेज, इन्स्टाला मेसेज, यूट्यूबला मेसेज. बरेच जण असे असतात की ते आपल्याला सपोर्ट करतात आणि काही जण असे असतात की ते आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. सो असू द्या, ज्यांची त्यांची वागणूक, त्यांच्यासोबत आपण जे करतोय ते आपण बघायचं. ओके. सो त्याच्यामुळे आजच्या आपण क्लासमध्ये जे पण बघणार आहोत त्याच्यात मी तुम्हाला जे जे सांगणार आहे, ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतात. ओके. त्या तुम्ही मागून ठेवा. सो आज जे पण आपण मटेरियल बघणार आहोत किंवा जे पण तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, तर तुमच्यात लक्षात राहत नसेल, तुम्ही नोटबुक पेन घेऊन बसायचं आणि जी पण लिस्ट, जे पण मी तुम्हाला मटेरियल सांगणार आहे ते तुम्ही नोट डाऊन करू शकतात आणि एखाद्या टेलरिंग मटेरियलच्या शॉपमधून सुद्धा ते तुम्हाला मिळेल. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. येस, तर बघू शकता तुम्ही अशा ही पूर्ण तुमची लॉंग स्केल आहे. हा आहे तुमच्याकडे जो शेप द्यायला पाहिजे, कर्व शेप याला तुम्ही म्हणू शकतात. ओके. हा आहे तुमचा आर्महोल कर्व. ओके. आर्महोल कर्व किंवा फ्रेंच कर्व म्हणू शकतात. या आहेत बॉल पिन, बॉल पिन म्हणू शकतात. ओके. पिरल पिन्स पण यांना म्हणतात, कारण पाठीमागे यांना एक छोटासा असा डॉट असतो. ओके. तर हे पण तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे कपसुद्धा उपयोगी पडतात ब्लाऊजमध्ये लावण्यासाठी. आणि हा आहे फॅब्रिक ग्लू. फॅब्रिक ग्लू पण आणून ठेवा. आता तुम्ही म्हणणार ताई आपल्याला इथं काही चिटकवायचं आहे का, किंवा आपल्याला इथं काही करायचं आहे का, डायमंड चिटकवायचे आहेत का, तर डायमंड वगैरे चिटकवायचे नाही आहेत, पण आपल्याला अस्तर वगैरे चिटकवण्यासाठी लागतो. याची फिनिशिंग कशी असते, याला चिटकवण्याची पण पद्धत आहे बरं का, कुठेही चिटकवून चालत नाही. हा पण तुम्ही आणून ठेवा. हे मटेरियल जर मी आज तुम्हाला ओळख करून दिली तर तुम्ही आणू शकतात. नसेल तुम्हाला आठवण तर नोटबुक वगैरे घेऊन बसायचं आजच्या दिवस फक्त. आणि जे पण तुम्हाला हे मटेरियलचं नाव माहिती नसेल ते व्हिडिओ बघून नोटबुकमध्ये लिहा आणि टेलरिंग मटेरियलच्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही त्यांना ही लिस्ट देऊन आणू शकतात. काही जास्त महाग नाही आहे. हा फॅब्रिक ग्लू पण फक्त 15 ते 20 रुपयाला मिळतो. जास्त काही महाग नाही, भरपूर दिवस चालतो. ओके. येस. आता पायपिंग दोरी तुम्हाला सांगितली. ओके. पायपिंग दोरी पण आणून ठेवायची, टच बटन आणून ठेवायचे. आता आपल्याकडे असणार आहे हे ओपनर. एक मिनिट. आता आपल्याकडे असणार आहे हे ओपनर. हे ओपनर काय? ओके. हे ओपनर जे आहेत हे म्हणजे बघा अशा पद्धतीचं ओपनर येतं. ओके. अशा पद्धतीचं हे ना स्टिच वगैरे ओपन करण्यासाठी इझी असतं. समजा चुकून आपल्याकडून ब्लाऊजला फिटिंग एक्स्ट्रा झाली किंवा चुकीच्या ठिकाणी स्टिच क्रॉस होऊन गेली तर अशा वेळेला ओपन करण्यासाठी ओपनर खूप महत्त्वाचं आहे. तर बघा हे रेडीमेड आय आहेत, अशा पद्धतीचे आय आहेत. हे आय जर तुम्ही लावले तर तुमच्या ब्लाऊजमध्ये छान फिनिशिंग मिळते. ओके. हे आय पण तुम्ही आणून ठेवायचे. जर हे आय जर आपण ब्लाऊजमध्ये लावले ना, बरेच हे आय लावण्याचा उपयोग म्हणजे फायदा काय असेल बरं, आपण नाही का ब्लाऊजमध्ये असे त्रिकोण शेपमध्ये स्टिच टाकून घेतो आणि त्याच्यामध्ये ब्लाऊजची हुक आपण अडकवत असतो. पण काय होतं माहिती का, ब्लाऊज पूर्ण आपला चांगला राहतो आणि जिथं आपण ते हुक अडकवतो ना तिथं ब्लाऊज आपला खराब होऊन जातो, धागे निघतात. आणि आता सगळ्यांना माहिती की जो ब्लाऊज पीसचा कपडा येतो ना तो एवढा चांगला क्वालिटीचा नसतो, थोडा हलका असतो, पातळ असतो. त्याच्यामुळे नाही का जे धागे आहेत ते विरळ होऊन जातात, धागे निघतात. होतं की नाही सगळ्यांसोबत. ओके. तर त्याच्यामुळे हे आय जर सगळ्यांनी लावले तर तुमचा ब्लाऊज खराब होणार नाही. आणि हे आय इतक्या छान पद्धतीने अटॅच होतात, मी तुम्हाला सांगेन. म्हणजे फक्त तुम्हाला हे जे आय आहेत ना, हे पुढचं जे टोक आहे हेच दिसेल. हे जे मागचे 2 होल दिसत आहे ना हे आपण आतमध्ये टाकून देऊ, म्हणजे पुढे दिसत नाही. ओके. आणि त्याची फिनिशिंग सुद्धा छान दिसते. अशा पद्धतीने तुम्ही हे रेडीमेड आय सुद्धा घेऊन येऊ शकता. त्यानंतर ही आहे बॉबिन केस. बॉबिन केस सगळ्यांना माहिती असेल, मशीन जे वापरतात त्यांना माहिती असेल. बॉबिन केस म्हणजे जी मशीनमध्ये आपण स्टिच टाकतो ना, जो धागा येतो खालचा धागा, तर ही अशा पद्धतीची बॉबिन केस असते. आणि ही बॉबिन केसमध्ये आपली ही
बॉबिन जात असते, याला बॉबिन म्हणतात. याच्यामध्ये धागा आपण भरत असतो. येस, ॲपमधून एक्झिट व्हायचं आहे आणि परत ॲपमध्ये यायचं आहे ज्यांना ज्यांना ऑडिओ व्हिडिओला प्रॉब्लेम येतो. तर अशा पद्धतीने हिला बॉबिन केस म्हणतात, डब्बीसुद्धा म्हणतात, कोणी कोणी डब्बी म्हणतात, पण याला बॉबिन केस म्हणतात आणि ही बॉबिन असते. क्लिअर झालं तुम्हाला? जे कोणी नवीन शिकत असतील ना त्यांच्यासाठी या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आता बरेच जण म्हणतील की तुम्ही खूप याच्यामध्ये सांगताय, ज्या गोष्टी आम्हाला माहिती त्याच सांगताय, पण बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल, त्यांच्यासाठी ही असेल बॉबिन केस, जी डब्बी ज्याला आपण म्हणू, आणि ही असेल बॉबिन. याच्यात ही बॉबिन ह्या बॉबिन केसमध्ये अडकवली जाते. तो मशीनचा जेव्हा व्हिडिओ मी अपलोड करेल त्याच्यात तुम्ही बघून घ्यायचं मशीनमध्ये कोणत्या पार्ट्सला काय म्हणतात. ओके, येस. आता तुमच्याकडे मशीनची सुई, या निडल आहेत मशीनच्या सुई. आता ह्या ज्या मशीनच्या सुई आहेत ना, ज्यांच्याकडे हाफ शटरची मशीन असेल, हाफ शटर मशीन आणि फुल शटर असे दोन प्रकार येतात. ज्यांच्याकडे हाफ शटरची मशीन असेल ना त्यांच्याकडे जी सुई असेल ना ती बघा अशी एका साईडला थोडी चपटी असेल. ओके, ज्यांची हाफ शटरची मशीन असेल त्यांनी एका साईडला अशी थोडी चपटी येते सुई, ती सुई वापरायची. आणि ज्यांची फुल शटरची मशीन असते त्यांची सुईला असं कुठेही चपटं नसतं, पूर्ण ती गोल असते. ओके, पूर्ण गोल असते. अशा पद्धतीची सुई वापरायची. समजलं तुम्हाला? हाफ शटर मशीनसाठी एका साईडला थोडी चपटी येते ती सुई, आणि फुल शटर मशीनसाठी जी पूर्ण गोल येते ती सुई. अशा पद्धतीने हा आहे चॉक शार्पनर. याला चॉक शार्पनर म्हणतात. जसं की आपला हा चॉक आहे ना, ह्या चॉकला थोडा जाड असतो, मग काय हे होतं याच्याने मार्किंग पण जाड येतात. रेग्युलर 16 नंबरची सुई सगळ्यांनी वापरायची आहे. रेग्युलर एकदम पातळ कपडा असेल, जाड कपडा असेल, त्याच्यासाठी वेगळे वेगळे आहेत, त्याची मी लिस्ट तुम्हाला देईल. ओके, पण जे रेग्युलर सुई चालते मशीनमध्ये ती आपली 16 नंबरची असते. आणि जे बाकी असेल ना एकदम बारीक कपड्यासाठी, नेट कपड्यासाठी, जाड कपड्यासाठी, त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या सुईचे नंबर आहेत. ते मी तुम्हाला जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं सगळं सांगत जाईल. तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे, तुम्ही नोट पण करू शकता. हा आहे चॉक शार्पनर. त्याला बघा एका साईडला ना थोडं असं लाईन्स येतात असे. तर इथं ना आता हे जे आपलं चॉकचं जे म्हणजे थोडा जाळ आहे, तर मी काय करेन मग त्याला इथं घासेल. हे बघा इथं असं जर मी त्याला घासलं तर बघा याचं टोक ना थोडं बारीक झालं, इकडच्या टोकपेक्षा इकडचं हे थोडं बारीक झालं. समजा आता जेव्हा मी ते घासलं तर ते थोडं फिनिशिंग त्याची दिसत नाही. तर इकडच्या साईडला ना असं थोडं प्लेन असतं, ते इथं प्लेन याच्यामध्ये जर मी अजून घासलं तर अजून छान फिनिशिंगने ते रेडी होणार आहे. क्लिअर? येस. तर तुम्हा सगळ्यांना समजलं, सगळ्यांना क्लिअर झालं की मटेरियलमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे आणि कैची. तर तुम्हा सगळ्यांना हे सगळं नॉलेज आता क्लिअर झालेलं आहे. आता आपण ब्लाऊजमध्ये काय काय शिकणार आहोत, कोणते कोणते ब्लाऊज असतील आणि ब्लाऊजमधले पॉईंट्स काय काय असतात. चला तर एक पण मी आता क्लिअर करून देते. ओके, मटेरियल फक्त हे बेसिक मी सांगितलं, अजून भरपूर पद्धतीचं मटेरियल असतं. हे फक्त बेसिक म्हणजे जे आता आपल्याला आपल्या क्लासमध्ये लागणार आहे. तर आपला जो ब्लाऊज आहे त्याच्यासाठी जेव्हा आपण कटिंग करतो, ब्लाऊजवरून मेजरमेंट्स नाही घेणार आहेत आपण, बॉडीवरून घेऊ. आणि ब्लाऊजवरून मेजरमेंट्स घेताना तुमच्याकडून काय काय चुका होतात, ब्लाऊजवरून मेजरमेंट्स का नाही घ्यायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मेजरमेंट घेणं आहे. जर तुमची मापे योग्य रीतीने घेतली असतील तर कटिंग योग्य होईल. कटिंग योग्य असेल तर स्टिचिंगमध्ये काही बदल असतील ते आपण करू शकतो. आणि स्टिचिंग, फिनिशिंग, फिटिंग सगळं बरोबर आलं तर आपली फिटिंग परफेक्ट येते. क्लिअर आहे तुम्हा सगळ्यांना की आपल्या ब्लाऊजमध्ये महत्त्वाचा पॉईंट काय आहे, योग्य पद्धतीने मेजरमेंट. आणि मेजरमेंट एक्सप्लेन होतील, त्यानंतर ब्लाऊजच्या कोणत्या भागाला काय म्हणतात ते एक्सप्लेन होईल. आणि त्यानंतर ब्लाऊज आपण कोणते कोणते घेणार आहोत त्याचे मी पॅटर्न रेडी करून ठेवेल. आणि तुमची शोल्डर का उतरतात ना हे सगळं तुम्हाला उद्याच्या उद्या क्लिअर करून देईल. म्हणजे परवा जेव्हा आपण ड्राफ्टिंग घेऊ तेव्हा तुम्हाला अजून रिपीट होत जाईल. 4 ब्लाऊज आहेत, 4 दिवस तुम्हाला रिपीट होत जाईल. क्लिअर आहे? ओके, तर आपण आजचा क्लास थांबवणार आहोत. उद्या असेल ब्लाऊज मेजरमेंट आणि जे पण पॉईंट असतील ते. तर मैत्रिणींनो, आजचा आपला क्लासच्या पहिल्या दिवशी
तुम्हाला हे मटेरियलसोबत ओळख करून द्यायची होती. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की जे कोणी न्यू स्टुडंट असतील त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची होती की स्टार्टिंगला तुमच्याकडे काय असलं पाहिजे आणि आता ह्या वस्तू आपण कशा वापरायच्या, यांचा उपयोग कुठे होतो, योग्य रीतीने यांचा उपयोग कुठे आणि कसा काय केला पाहिजे. आता ह्या आपण रोजच्या रोज कटिंग आणि स्टिचिंगमध्ये या मटेरियलपैकी काही गोष्टी कटिंगमध्ये लागतील, काही गोष्टी स्टिचिंगमध्ये लागतील. तर यांचा उपयोग कसा होतो हे आपण बघणार आहोत. सो आपल्या आजचा पहिल्या दिवसाचा क्लास कंप्लीट झालेला आहे आणि आता उद्याच आपलं बॉडी मेजरमेंट असेल आणि अजून ब्लाऊजचे टाईप्स असतील, प्रकार असतील कोणते कोणते आहे. सो मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा क्लास कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा क्लास आपण पुढे कंटिन्यू केला पाहिजे का हे पण कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा किंवा ज्यांना कोणाला बाहेर पैसे देऊन शिकू शकत नाही त्यांना आपले हा क्लास किंवा ह्या व्हिडिओमुळे मदत होऊ शकते. सो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोचणार आहे. सो आपण आता आजचा क्लास थांबवणार आहोत. रोज रोज सगळ्यांनी व्हिडिओज बघायचे आहेत. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात आणि आपल्या कमेंटमध्ये तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळात, लगेच नाही पण थोड्या वेळात आन्सर मिळेल. कॉल कोणीही करायचा नाही आहे, व्हॉट्सअपला पण मेसेज कोणीही करायचा नाही आहे. फक्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. काही क्वेश्चन असतील तर मी तुम्हाला आन्सर नक्की करणार आहे. सो चला तर आपण आजचा क्लास थांबूया आणि अशाच एका नवीन छानशा क्लासमध्ये आपण दुसऱ्या दिवशी लगेच भेटणार आहोत. सो आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू, बाय, टेक केअर.